आज होता मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. पूजा मांडणी सगळं काही आलंच, पण त्याआधी सकाळी काय केलं ते सांगते. सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम असतं ते साहेबांचा टिफिन. मस्त सगळा टिफिन वगैरे बनवला आणि साहेब जातात इतक्यात अभि उठून बसला आणि साहेब जाताना तो उठला की त्याचं रडरड हे ठरलेलंच असतं. त्याच्यानंतर सगळी कामं आवरून गेली पटकन पटकन. मी पण छान फ्रेश झाले. आता वेळ होती ती पूजा करायची. तर त्याचसाठी देवाचं जे काही सामान होतं पूजेचं किंवा देव सगळे काही धुवून घेतले, सगळी काही पूजा केली. घरातली जी रोजची असते ती आणि नंतर जी काही मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत करते तर त्याची मांडणी करून घेतली. आता पूजा मांडले म्हटल्यावर माझा नमस्कार करणार हे नक्की ठरलेलं असतं. त्यानं पण छान आशीर्वाद घेतला आणि पूजा मांडल्यानंतर घर इतकं प्रसन्न वाटतं काय सांगू. त्याच्यानंतर उपवास होता तरी पण आवडत नसताना पण खिचडी खाऊन घेतली. त्याच्यानंतर लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आता ते स्वयंपाक करते त्याच्यामुळे तर मध्ये मध्ये करणारच आणि दिवाबत्तीची वेळ होती आणि त्यावेळी वातावरण इतकं छान झालं होतं ना, घरात मस्त धूप अगरबत्ती आणि इथं टी व्हीवरती पण छान महालक्ष्मी स्तोत्र लावून ठेवले होते. सगळा स्वयंपाक पटकन आवरून घेतला आणि आधी देवाला नैवेद्य दाखवला. आज गोडामध्ये मस्त अशी शेवयांची खीर केली होती आणि आबीला खूप आवडते म्हणून मेथीची भाजी पण केली होती. आणि संध्याकाळच्या वेळेला दिवे लावल्यानंतर देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की देवीची जी काही मांडणी आहे ती कशी केली आहे. त्याच्यानंतर आता आईबाबा आले ते तर तुम्हाला माहितीच आहे. मग सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलं आणि दिवसाचा गोड असा शेवट केला. बाकी तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक